रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. आपण समरस्तेची वारी चालत असताना या वारीच्या दरम्यान विविध महापुरुषांचा, संतांचा, समाजसुधारकांचा, त्यांनी केलेल्या कार्याचा आणि त्याच्या परिणामांचा आढावा घेतोय. मागच्या शतकात एक बहुआयामी व्यक्तिमत्व होऊन गेलं. ते साहित्यिक होते, वक्ते होते, शिक्षक होते, गणितज्ञ होते, विज्ञानातील रंजक गोष्टी सहज सोप्या भाषेत विद्यार्थ्यांसमोर मांडणारे शिक्षक होते. आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते तळमळीचे समाजसुधारक होते. या व्यक्तीचे नाव आहे श्री म माटे. त्यांच्या समाज सुधारणेच्या कार्यामुळे त्या काळातील पुणेकरांनी त्यांना महार माटे या नावानं संबोधलं होतं. स्वाभाविकच माटेंचं सामाजिक कार्य कोणत्या समूहात होतं याचं प्रतिबिंब या संबोधनातून आपल्या लक्षात येतं. माटे साहित्यिक होते असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा वारीशी संबंधित असणारं त्यांचं विपुल साहित्य आपल्याला अनुभवता येतं. संत पंत तंत नावाचं त्यांचं एक समीक्षा असणारं पुस्तक आजही वेगळ्या वेगळ्या विद्यापीठात अभ्यासाला लावलं जातं. तुकोबांची वेदना हा त्यातला एक निबंध आपल्या सगळ्यांना परिचित असतो. त्याचप्रमाणे चोकोबांच्या घरी देव जेवणाला येतात आणि अमृत शुद्ध करून घेऊन जातात, ही जी त्यांनी रूपक कथा मांडलेली आहे, ती रूपक कथा त्या काळात म्हणजे मागच्या शतकात आणि आजच्या शतकातही आपल्याला खूप दिशादर्शक, प्रेरणादायी आहे. चोकोबांच्या घरी प्रत्यक्ष पांडुरंग येतात, इंद्र येतो, इतर देवता येतात आणि चोकोबाच्या स्पर्शानं नासलेलं अमृत पुन्हा पहिल्यासारखं होतं किंवा शुद्ध होतं, असं ती कथा. या कथेतून श्री म माटेंनी समाजात असणारे भेदभाव, अस्पृश्यता, जातीभेद दूर करण्यासाठी देव स्वतः तयार आहे, आपण तर माणसं आहोत, माणसं हे का करत नाहीत असा एक प्रश्न त्यानिमित्तानं उपस्थित केलेला आहे. 1917 सालापासून श्री म माटेंनी पुण्याच्या नवी पेठ असेल किंवा नाना पेठ असेल, पुण्याचा पूर्व भाग ज्याला म्हणतात किंवा उपेक्षित दलित समूहाची वस्ती ज्या भागात आहे त्या भागात आपल्या समाजकार्याला सुरुवात केली. अक्षी आरोग्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील किंवा श्रमप्रतिष्ठेचे प्रश्न असतील, या सगळ्या गोष्टींवर श्री म माटेंनी त्या काळात काम केलेलं आहे. आणि 1917 ते पुढे 1940 पर्यंत जवळजवळ 42 शाळा माटे मास्तरांनी पुण्यात या उपेक्षित बांधवांसाठी चालवलेल्या आहेत. या शाळा चालवताना एक शिक्षण संस्था चालवणं किंवा शिक्षण सम्राट होणं आजच्या शब्दात बोलायचं असं काही माटेंचा उद्देश नव्हता. उद्देश काय होता, ते उपेक्षित आहेत, वंचित आहेत, पीडित आहेत आणि समाजापासून तुटलेले आहेत. त्या समाजाला जर तुटलेपणा दूर करायचा असेल, त्याच्या हिंदू समाजाशी त्यांना एकसंघ करायचा असेल तर त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना त्यांची जाणीव करून दिली पाहिजे की आपण कोण आहोत, आपली परंपरा काय आहे, आपण कुठल्या वारशाचे वारसदार आहोत, कुणाचा विचार आपण पुढे घेऊन जात आहोत, हे त्यांना शिकवलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. आणि त्यासाठी शिक्षणाची गरज आहे. या 42 शाळांच्या माध्यमातून श्री म माटेंनी पुण्यात तेव्हा सामाजिक क्रांती घडवून आणली होती. आणि ही सामाजिक क्रांती घडवत असताना त्याचे परिणामही आपल्याला लक्षात येत असतात. माटे मास्तरांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. माटे मास्तर सकाळी फिरायला जात, असं अंधुक वातावरण, थोडंसं उजेड आहे, अंधार आहे, अशा वातावरणातून ते रस्त्यानं चालले असताना समोर रस्ता स्वच्छ करणाऱ्या काही महिला झाडू घेऊन रस्ता स्वच्छ करतायत आणि त्याची धूळ उडते आहे असं त्यांच्या लक्षात आलं आणि ते दिशा बदलण्याचा प्रयत्न करायला लागले. असं 1-2 वेळा झाल्यावर पुन्हा त्याच मार्गाने जात असताना माटे मास्तरांना पाहिल्यानंतर त्या महिला झाडू मारायचा थांबल्या आणि एका जागेवर उभ्या राहिल्या. माटे मास्तर तसेच पुढे गेले आणि त्यांना विचारले की तुम्ही नेहमी कचरा काढत असता, तुम्हाला व्यत्यय नको, मी दुसऱ्या दिशेनं जातो, पण आज मला पाहिल्यावर तुम्ही थांबलात का?
तर त्या बाई म्हटल्या की आम्हाला माहिती नव्हतं की तुम्ही आमच्या वस्तीमध्ये येऊन मुलांना शिकवता, त्यांना संस्कार करता, हे माहिती नव्हतं, पण आता कळलं. आणि मग आमच्या समाजातील धुळीनं चिखलानं लडबडलेल्या मुलांना तुम्ही स्वच्छ करता, त्यांना शिकवता, हे काम तुम्ही करता. आणि मग आमच्या कामातून तुमच्यावर धूळ उडत असेल किंवा आम्ही झाडू मारत असताना तुमच्यावर जर धूळ पडत असेल तर हे आम्हाला कसं आवडेल? हा सामाजिक परिणाम आहे. म्हणजे जी व्यक्ती आपल्यासाठी मदत करते, आपल्यासाठी कष्ट करते, त्याचं आपण स्मरण ठेवलं पाहिजे, त्याचा सन्मान ठेवला पाहिजे. हा जो भाव आहे तो त्या महिलांच्या व्यवहारातून दिसून आला. आणि मग हेच माटे मास्तर जेव्हा या सगळ्या अस्पृश्य समाजाचा अभ्यास करतात आणि त्याच्या अस्पृष्टांचे प्रश्न नावाचा प्रबंध लिहितात, तेव्हा आपल्या देशात अस्पृश्यता का निर्माण झाली, त्याची कारणमीमांसा काय आहे आणि ती दूर कशी करता येईल, याच्यासाठी सुद्धा त्यांनी त्यातून दिशादर्शन केल्याचं आपल्या लक्षात येतं. या माटेनी जातीच्या संबंधी एक उल्लेख केलेला आहे. जाती भेद अस्पृश्यता याच्या बाबतीत त्यांनी एक शब्द वापरलेला आहे की हरळीचं मूळ म्हणजे जात. आपल्या शेतात उगवणारी हरळी किती वेळा आपण उपटून काढली तरी थोडासा त्याला पाण्याचा शिडकावा मिळाला की ती पुन्हा पुन्हा उगवून येते, तरारून फुटते. जातीची भावनाही तशीच आहे. तिला थोडंसं अनुकूल वातावरण मिळालं तर ती पुन्हा बेपानून पुढे येते, जात भावना वाढते. त्यामुळे जातीचं मूळ हरळीसारखंच उपटून काढलं पाहिजे. आणि आपण सगळे एका ईश्वराची लेकरं आहोत, एका चैतन्याचे अंश आहोत, हा भाव जागवला पाहिजे. याच्यासाठी माटे मास्तरांनी प्रयत्न केलं. या समरसता वारीच्या निमित्तानं आपण श्रीम माटेंचं स्मरण केलं पाहिजे. त्यांनी संत साहित्याचा जो परामर्श घेतलेला आहे तो समजून घेतला पाहिजे आणि त्याचबरोबर तो परामर्श आजच्या जीवनात, आजच्या व्यवहारात आपल्याला कसा वापरता येईल याचाही विचार केला पाहिजे. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी.